नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षेसंदर्भातले अत्यंत महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे। महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून पुन्हा या ठिकाणी एक नवीन प्रकटन जारी करण्यात आलेलं आहे। जसं की 12वीचे एक्झाम फॉर्म जे परीक्षा आवेदनपत्र आहे सुरू झालेलं आहे, त्याच पद्धतीने 10वीचे विद्यार्थ्यांचे सुद्धा या ठिकाणी एक्झाम फॉर्म म्हणजे परीक्षा आवेदनपत्र सुरू झालेलं आहे। आता कधीपासून कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, कसे भरायचं आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटनही प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक नवीन प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रकटन जाहीर करण्यात आलेले आहे। यामध्ये दिलेले माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेची आवेदनपत्रे सादर करायच्या तारखांबाबत म्हणजे एक्झाम फॉर्म जे आहे 10वीचे याच्यासाठी तारीख जी आहे तर ते आलेले आहे। आता यामध्ये कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, तर मग पुनर्परीक्षा ती जे असेल रिपीटर वगैरे किंवा जे खाजगी विद्यार्थी आहेत 17 नंबर फॉर्म भरलेले ते सुद्धा ऑनलाईन एक्झाम फॉर्म आता भरू शकतात। त्यानंतर श्रेणी सुधार विद्यार्थी असेल किंवा तुरळक विषय ज्यांचे बॅक राहिलेले असेल, 1-2 विषय राहिलेले असेल, असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरू शकतात। आणि एक्झाम फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी नियमित शुल्कमध्ये 7/10/2024 ते 5/11/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता। आणि हा जो फॉर्म आहे तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जाऊनच भरावा लागणार आहे। शाळेमधून तुम्हाला एक हार्ड कॉपी फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म फिल करून त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, मागचे काही मार्कशीटचे झेरॉक्स वगैरे फोटो वगैरे लावून तुम्हाला ते सबमिट करावं लागणार आहे। आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे, तो फॉर्म कसा असणार आहे तुम्हाला हे सर्व या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पुढे, म्हणून व्हिडिओ फक्त पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक हार्ड कॉपी फॉर्म जो आहे तर तो शाळेमध्ये दिला जाईल। आता हा फॉर्म कसा भरायचा याची सुद्धा थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघून घेऊयात। जसं की पहिले जे ऑप्शन आहे स्कूल इंडेक्स नंबर आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन सिरियल नंबर। हा जो नंबर आहे किंवा पुढे जो युडाईज नंबर वगैरे आहे हा शाळेचा असतो, ते तुम्ही नाही फिल केलं तरी चालते। सेंटर नंबर असेल, हे पहिले जे 4 बॉक्स आहे तर ते शाळेसाठी असतं, त्यामध्ये तुम्ही नाही काही फिल केलं तरी चालेल। त्यानंतर जो ऑप्शन आहे लास्ट नेम, फक्त तुमचं लास्ट नेम कॅपिटल लेटरमध्ये चांगलं तर खूपच बेस्ट आहे, किंवा स्मॉलमध्ये लिहिलं तरी व्यवस्थित लिहा, स्पेलिंग वगैरे मिस्टेक करू नका, कारण तुमची ही स्पेलिंग जी आहे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर येत असते, म्हणून अजिबात मिस्टेक व्हायला नको, थोडीशी काळजी घेऊन भरा। त्यानंतर मिडल नेम, फादरचं नेम वगैरे असेल तर ते टाका। नंतर मदर नेम, आईचं नाव वगैरे टाका। नंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचं आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तर तो टाका। ॲड्रेसच्या शेवटी पिनकोड असतो, तो पिनकोड या ठिकाणी टाका। एक फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे आणि एक बॉक्समध्ये सिग्नेचर करायचं आहे। त्यानंतर 6 नंबरच्या ऑप्शनमध्ये मोबाईल नंबर टाका। 7 नंबरच्या ऑप्शनमध्ये प्लेस ऑफ बर्थ त्या ठिकाणी रायटिंग करायचं आहे, लिहायचं आहे प्लेस ऑफ बर्थ कोणतं आहे तुमचं, टीसीवर असते ही सर्व माहिती। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख काय आहे तुमचं, आधार नंबर टाकायचा आहे 9 नंबरला। नंतर 10वे जेंडर, तुम्ही मेल आहेत फिमेल आहेत, स्त्री पुरुष ते। त्यानंतर 11 मायनॉरिटी रिलिजन कोणतं आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, शीख, पारसी किंवा जैन वगैरे असेल। याच्यामधला हिंदू नाही आहे तर नॉन मायनॉरिटी करायचं। ह्या 0 ऑप्शन जे आहे तर तो शेवटच्या बॉक्समध्ये लिहून टाकायचा 0 आणि त्याला टिक पण करून टाकायचा आहे। मेल फिमेलला पण सिलेक्ट करायचा, टिक करायचा आणि शेवटच्या बॉक्समध्ये त्याचा नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। कॅटेगरी तुमची SC ST OBC काय जे असेल ते या ठिकाणी टिक करा आणि त्या बॉक्समध्ये मागं लिहून टाका, त्याचा नंबर लिहून टाका। दिव्यांग, हँडिकॅप आहे का, तुम्ही अपंगत्व आहे का असाल तर मग ते कोणतं, ब्लाइंड आहे, डीफ आहे, डम आहे, ते कोणता प्रकार आहे त्याचा नंबर त्या ठिकाणी बॉक्समध्ये लिहायचा आहे। नंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, तुम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये असाल तर इंग्लिश मराठी ते तुम्ही शाळेमध्ये विचारू शकता, किंवा मराठी माध्यम असेल तर मराठी मीडियम करून टाकायचं आहे। त्यानंतर तुमचे एखादी गुजराती, कन्नड, उर्दू वगैरे असेल मीडियम तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। नंतर 15वाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये बघा पहिला आहे फ्रेश का रिपीटर, तुम्ही पहिल्यांदाच एक्झाम देत असाल तर फ्रेशच्या ऑप्शन सिलेक्ट करा, फ्रेशवरती टिक करा आणि 1 नंबर त्या शेवटच्या बॉक्समध्ये फिल करा। त्यानंतर बिल आहे, रेग्युलर आहे, प्रायव्हेट आहे, आयसोलेटेड आहे की क्लास इम्प्रूव्हमेंट आहे, तुम्ही रेग्युलर विद्यार्थी असाल, पहिल्यांदाच एक्झाम देत असाल तर रेग्युलर करा। त्यानंतर एक्झामटेड, नॉन एक्झामटेड, या ठिकाणी दुसरा C नंबरला दुसरा ऑप्शन करा, नॉन एक्झामटेड म्हणजे तुम्ही एक्झाम यापूर्वी दिलेली नाही आहे याचा असा अर्थ आहे, म्हणून दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर D व्हेदेवर फ्री व्हेकेशनल नाही, त्याला नो करा। E व्हेदर फॉरेनर वगैरे आहे तुम्ही, यालासुद्धा नो करा आणि नंबर पुढे टाकून द्या। त्यानंतर खाली तुम्हाला सब्जेक्ट टाकायचा आहे बघा, फर्स्ट लँग्वेज, सेकंड आणि थर्ड लँग्वेज म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी आणि मग मॅथमॅटिक्स, सायन्स हे सब्जेक्ट या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि त्याचे कोड जे आहे सब्जेक्ट कोडसुद्धा टाकून घ्यायचा। सब्जेक्ट कोड माहिती नसेल तर तुमच्या आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे फॉर्म कसा भरायचा आहे, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो कोड बघू शकता किंवा शाळेमध्ये इन्क्वायरी करून तुम्हाला ते कोड भेटून जाईल।
किंवा अजून एक, तुम्ही मागच्या वर्षी जर 10वीचं टाईम टेबल वगैरे कुठे बघितलं असेल महाराष्ट्र स्टेट बोर्डचा, तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक विषयाचं पुढे कोड दिलेला असतो, तो कोड तुम्ही त्या ठिकाणी राईट करू शकता. 17 नंबरचे ऑप्शन आहे टोटल नंबर ऑफ एक्झिबिशन क्लेम, याला नाही केलं तरी हरकत नाही. त्यानंतर विद्यार्थी शासकीय कला, चित्रकला, लोककला सवलती गुण मिळवण्यासाठी अर्ज करणार आहेत का? तुम्हाला एखाद्या खेळामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही स्पोर्टमध्ये काही इंटरेस्ट असेल, काही तुम्हाला मिळवण्याची शक्यता आहे, तर तुम्ही येस करा, अदर नो करा. 19 नंबरचा आहे एनरोलमेंट सर्टिफिकेट. हे एनरोलमेंट सर्टिफिकेट जे खाजगी विद्यार्थी असतात, फॉर्म नंबर 17 भरलेले असतात आणि रेग्युलरमधून, त्यांच्यासाठी हा कॉलम असतो. जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांनी हा कॉलम सोडून द्यायचा आहे. 20 नंबरचा आहे लास्ट एक्झाम सीट नंबर, म्हणजे शेवटचं तुमचं एक्झामचं आहे 9वीची वगैरे तुम्ही दिली असेल त्याचा सीट नंबर आणि इयर वगैरे टाकायचा, सिलेक्ट करायचा. एवढे करून तुम्हाला पूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्याच्यासोबत आधार कार्ड झेरॉक्स, फोटो, साईन वगैरे करायचं आहे आणि त्या खालीसुद्धा तुम्ही उमेदवाराची स्वाक्षरी इंग्लिश किंवा मराठी दोन्हीपैकी एक ठिकाणी या ठिकाणी सही करायचे आणि हा फॉर्म तुमच्या शाळेमध्ये सबमिट करायचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन तुम्ही कुठेही घरी बसून भरू शकत नाही. हार्ड कॉपी तुम्हाला शाळेमध्ये जाऊन भरावं लागणार आहे आणि तिथून मग शाळेद्वारे ते ऑनलाईन फिल केले जाते आणि नंतर तुमचा फॉर्म सबमिट होतो. फॉर्म एकदम व्यवस्थित भरा जेणेकरून काही मिस्टेक होणार नाही. सो आहे की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल. फॉर्मची लिंक वगैरे हवी असेल तर कमेंट करून कळवा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकाल. फॉर्म तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता. चला मग भेटू पण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.